मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं हे तुम्हाला मान्य आहे का? ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. पण उद्धवजी फडणवीस असं म्हणतात की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षण या विषयाचं राजकारण केलं जातं. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? आरक्षण घेण्याशिवाय मुंबई सोडण्याचा न सोडण्याचा निर्धार केला आहे जरांगे. पण म्हणूनच मी म्हटलं काय की आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे हे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत